ממש. טוב, ערב טוב सगळ्यांना. आपण בעזרת השם आपण आपला गमाराचा शिव जो आहे तो कंटिन्यू करू. मागच्या वेळेला आपण बघितला होता गमारामध्ये की गमारामध्ये आपण सुगत बघितल्या, ज्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेला बघितलं की हशेमनी सांगितलं की तुम्ही जरी तुमच्या हातातनं पाप झालाय तरी तुम्हाला मी माफ केलंय. हे मागच्या वेळेला आपण बघितला होता. आज आपण गमारामध्ये लामेद बेत अमुद बेत या गमारामध्ये आपण बघू आज एक इंटरेस्टिंग सुगिया. ही जी सुगिया जी होती ए, ही जी सुगिया जी होती ती होती खूप 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 वेळ प्रॉब्लेमॅटिक रिशोनीम लोकांबरोबर, आणि आपण बघू का. अल्टिमेटली अल्टिमेटली जेव्हा नवीन नवीन फिजिक्समध्ये डेव्हलपमेंट झाल्या त्याच्यानंतर ही जी गोष्ट जी आहे ही क्लिअर झाली. गमारा जो आहे तो क्लिअर झाला. पण बघू गमारामध्ये काय लिहिलं आहे. गमारामध्ये लिहिलं आहे इकडे हम्म, मागच्याला आपण बघितलं होतं נכון. תנו רבנן ארבע צריכים חיזוק, ואלו הן तोरा ומעשים טובים, תפילה ודרך ארץ. तोरा ומעשים טובים מנין? कुठून आपल्याला दिसते. बोलते आपल्याला गमारा की चार ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये त्याला खिजूक पाहिजे, त्याला तमीद त्याला सपोर्ट पाहिजे, त्याला तमीद त्याला स्ट्रेंथन करायला पाहिजे. आणि या कुठल्या गोष्टी पहिले लिहिते तोरामध्ये तमीद बोलते सपोर्ट लागते, तोरामध्ये तमीद त्याला स्ट्रेंथन करायला लागते माणसाला. जरी माणूस एका पर्टिक्युलर लेवलला असेल तरी पण त्याला प्रत्येक वेळेला या गोष्टींमध्ये त्याला तमीद खिजूक लागते. मासीम तोफीम चांगली गोष्टी करते तेव्हा, त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण स्फरादी लोक जे आहेत ते आपण बोलतो भाऊ काय बोलतो आपण त्याला, काय तुला चांगली ताकद होते. मासीम तोफीम तेफिला विद्या हो התורה ומעשים טובים מנין, אבל मागच्याला बघितलं होतं, फक्त मी रिपीट करतोय. ומעשים טובים מנין बोलतात שנאמר רך חזק ואמץ מאוד. כן, जसं תורהमध्ये लिहिलं आहे, רך חזק ואמץ מאוד. פסוק בגו आपण, רך חזק ואמץ מאוד לשמור ולעשות וכל התורה אשר ציווה משה עבדי, אל תעשו ממנו ימין ושמאל למען תשכיל בכל अशर तिलेक. योशुआमध्ये दाखवा पसू आणला इकडे. योशुआमध्ये आपण बघितलं कितीतरी वेळेला आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये फर्स्ट चॅप्टर आपण सोबत नाही बघितला, पण या चॅप्टर मध्ये कितीतरी वेळा योशुआला स्ट्रेंथन करायसाठी दिलाय. आणि तिकडं फर्स्ट एक्सप्लेन करतात की योशुआ जो आहे तो बेखिना आहे सनची मूनची, आणि त्याला प्रत्येक वेळेला खिजूक हशेम देत होता. आणि थर्ड चॅप्टर मध्ये जेव्हा आरोन तो जो आगोना बघित क्रॉस केला तेव्हा सगळ्यांना दिसला की हाशेम जो आहे तो योशुआ बरोबर आहे. कंटिन्यू करू. बोलतात रा खजाक ואמץ. כן, त्यानंतर लिहिलं आहे ומעשים טובים תפילה מנין. बोलतात תפילה מנין, कुठून दिसते תפילה? बोलतात שנאמר קווה אל השם חזק ואמץ. כן, आपण बघितलं होता खजाक ואמץ लिवेका וחווה אל השם, म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी नमाज केली आणि त्यांनी परत ते नमाज ना ऐकली तर तो काय करते, तो परत ती नमाज करते. आणि त्यामुळे तिकडे लिहिलं आहे बोलतात खजाक ואמץ लिवेका וקווה אל השם. דרך ארץ מנין, कुठून आपण शिकला की दरख अरच, म्हणजे दरख अरच म्हणजे सगळ्या ज्या सिंपल गोष्टी आहे, राग करणं, ओरडाओरड, हे त्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये कुठं खिजूक पाहिजे. बोलतात मीनाईंचे नेमा खजाक
ונתחזק בעד עמנו. פסוק בגבוה आपण בפנים, आतमध्ये, 15 नंबरचं पसूक जो आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे, חזק ונתחזק בעד עמנו ובעד ערי אלוקינו, והשם יעשה הטוב בעיניך. म्हणजे חזק ואמץ निधך בעד इमानू ובעד ערי אלוקים. सगळीकडं चांगला करत राहा. आणि त्याच्याबद्दल लिहिलंय खजाक, खजाक ונתחזק. तो इकडं ही जी सुगी आहे जी बोललो होतो ती इकडे चालू होती. या सुग्यामध्ये लिहिलं आहे तोमा ציון עזבני השם ותאמר ציון עזבני השם והשם שכחתני. इकडं हा पसूक जो आहे तो इंटरेस्टिंग पसूक आहे. इशायाहू मधला पसूक आहे. नेक्स्ट पुस्तक जो आपण नवीमध्ये आपण बघू त्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे पसूक, इंटरेस्टिंग पसूक 16 नंबरचा. तोमार चिओन म्हणजे चिओन म्हणजे केनेसेस इस्रायल, इस्रायलचे जी मोठी मोठी लोक आहेत ती बोलतात आजवानी आशेम, आशेम नी मला सोडला. व आशेम म्हणजे अद्दानीचं नाव लिहिलं आहे, बोलतात शेखाखानी. जाऊ हा पसूक आहे, आजवानी व शेखाखानी. गमारा इकडे बोलेल आपल्याला इंटरेस्टिंग गोष्ट. गमारा आपल्याला बोलल ותאמר ציון עזבני השם והשם שכחני. כן, הפסוק זה आपण बघितला याच्यामध्ये השם שכחני. היינו עזבה, היינו שכחה. गमारा बोलते अरे मी जर बोललो עזבה, עזובה, आणि जर मी बोललो शखा, म्हणजे मी बोलतो आजोबा ओ मी बोलतो शखा, जे एकच सेमच गोष्ट आहे बोलते ना. या गोष्टीमध्ये डिफरन्स आहे. נכון, आजोबा म्हणजे तिला सोडली आणि शखा म्हणजे विसरली. गमारा बोलते आपल्याला की नाही, गमारा बोलते काय नाही, दोन्ही गोष्ट जे आहे ते सेमच होते. נכון, म्हणजे काय या पसूक मध्ये काय आपल्याला शिकवते, हा पसूक आपल्याला काय शिकवते? היינו עזובה, היינו שכוחה. אמר ריש לקיש, אמרה כנסת ישראל לפני הקדוש ברוך הוא. ריש לקיש एक्सप्लेन करतात, ריש לקיש एक्सप्लेन करतात, אמר כנסת ישראל לפני הקדוש ברוך הוא, ריבונו של עולם, אדם נושא אישה על אשתו. म्हणजे एक्सप्लेन करायसाठी काय अर्थ आहे? गमाराने प्रश्न विचारला, हायनु आजोबा हायनु शेखुखा. बोलतात तिकडे रीश लकीश एक्सप्लेन करतात या पसूकचा अर्थ काय. बोलतात आदम म्हणजे माणसाने त्याच्या बायकोच्या बरोबर अजून एक बायको त्यांनी लग्नामध्ये घेतली. काय ना, बोलतात त्यांनी 2 बायका घेतल्या, त्याची दुसरी बायको त्यांनी दुसऱ्या बायकोवर लग्न केला. आलिष्टो रिशोना जोखर मासे रिशोना. बोलतात अजूनपर्यंत तिच्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या पहिल्या बायकोच्या त्याला आठवण राहतात, त्याला नक्कीच तिला आठवण राहतात. व आता अजाफतानी वे शखाखतानी म्हणजे ऍक्च्युली गमारा जो आहे तो मागच्या जो आपण शिवरी मागचा जो पार्ट मध्ये आपण डिस्कस केला होता की गमारा बोलते खेता एगेलच्या बद्दल, एगेलच्या खेतच्या बद्दल जो वासरूचा गोल्डन कापचा जो पाप होता त्याच्याबद्दल आपण डिस्कशन चालू होता. तर तिकडं त्याने लिहिलंय की आपण तिकडं ऑप्शन आपल्याला सांगितलं की काय तुम्ही तुमचे पाप जे तुमचं पाप जर तुम्ही विसरला आणि विसरीन आणि तुम्हाला मी ऍक्सेप्ट करीन, का मी मोशे रब्बेनू आपल्यासाठी नमाज केली म्हणून. बोलतात इकडं पसूक मध्ये लिहिलंय आजोबानी व शखाखतानी. बोलतात माणूस म्हणजे पहिला माणूस एक्झाम्पल घेतात. बोलतात ज्या माणसाने लग्न केला दुसरा लग्न केल्यानंतर बोलते की पहिल्या बायकोची चांगल्या गोष्टी होत्या त्याच्या लक्षात राहतात, पण हशेम तू आम्हाला विसरलास आणि आम्हाला सोडून पण दिलास. बोलतात इकडं मेफर्शिम इकडं प्रश्न आहे काय, इकडं इंटरेस्टिंग प्रश्न आहे या गोष्टीमध्ये की बोलतात हाशेमनी आपल्याला जरी सोडला, म्हणजे जरी पसुकीमध्ये लिहिलं की हाशेमनी बोलला की मी मोशे रब्बेनूकडनं नवीन नवीन आम तयार करीन, नवीन नेशन तयार करीन, पण बेमेत हाशेमनी तयार नाही केला. म्हणजे इकडं हा एक्झाम्पल देतो कसा काय सूट होते, जसा हाशेम आणि मोशे डायलॉग चालू होता त्याच्यामध्ये कसं काय सूट होते. तर बोलतात इकडे मेफर्शिम सांगायला की हाशेमने त्याची शखीना जी आहे त्याचा तो प्रेझेन्स जो आहे तो आय इस्रायलमधून काढून टाकला आणि तो ठेवला एंजल्स मध्ये फक्त वेजेव. मग तो अजावतानी व शेखाखतानी. काय
असा हा एक्झाम्पल आहे की इकडे गमारा थांबवणार, इकडे गमारा आपल्या पुढे एक्सप्लेन नाही करणार. जेव ताना आहे, ताना म्हणजे हा क्लेम आहे, हा क्लेम आहे आम इस्रायलचा. וזהו. बोलतात אה, אתה עזבתני ושכחתני. אמר לקדוש ברוך הוא ביתי. इकडे लिहिलंय ביתי. שוב, גמרא כן, गमारामध्ये या बारकाईंचं लक्ष द्यायला पाहिजे. आम इस्रायलनी स्वतःला एक्झाम्पल मध्ये आणला ईशा म्हणजे बायको, आणि हाशेम जेव्हा रिप्लाय करते तेव्हा तो रिप्लाय करते भीती म्हणजे माझी पोरगी. एक्सप्लेन करतात इकडे मफरशिम, महाराल महाराल मिप्राग इकडे एक्सप्लेन करतात. इकडे एक्सप्लेन करतात महाराज मिप्राग की अरे सगळा जो प्रॉब्लेम जो आहे तिकडे गलूतमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे नखोन आतापर्यंत मोशे रबेनू जोपर्यंत होता आतमध्ये म्हणजे आपण जेव्हापर्यंत नेशन मध्ये होतो बाहेर निघायच्या पहिले इस्रायल मधनं, अरे तेव्हा प्रॉब्लेम नव्हता, कारण की दिसत होता की बेतामिकदाश आहे, दुसरे काय गोष्टी होत्या, किंग्ज होते, नवी होते, दिसतंय की हाशेमचा प्रेझेन्स आहे. गलूत मध्ये मला नाही दिसतंय. गलूत मध्ये मला नाही दिसतंय की माझ्याकडं बेतामिकदाश आहे, माझ्याकडे नेव्हीम आहेत, माझ्याकडे त्या लेवलचा तोरा आहे जो होता. काय माझे किंग्ज नाही आहेत पॉवर मध्ये. कसं काय मला माहिती पडते की मी अजून आशे मला अजून प्रेम करते. बोलतात इकडे महाराल एक ब्युटिफुल एक्झाम्पल आणतात. बोलतात इकडे बोलते, बोलतात इकडे की बोलतात इकडे दाखवायला की बनी मात्यम लाशे मे लोकेखम. म्हणजे जरी गलूत मध्ये तुम्ही जरी गलूत मध्ये आहात तरी मी तुम्हाला बनीम, तुम्ही माझी जी गोष्ट आहे ती बनीम सारखी गोष्ट आहे. आणि त्यामुळे इकडे लिहिलंय भीती, म्हणजे जर दाखवायला की जरी गलूतमध्ये आहात आणि जरी तुमच्याकडे टेम्पल नाही आहे, जरी तुमच्याकडे नाही आहेत, तरी तुमच्यामध्ये आशेमचा हे आहे, आशेमची प्रेझेन्स तुमच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे बोलतात आशेम भीती दाखवायला की पोरगा जो आहे त्याला कधीच त्याचा आबा सोडू नाही शकत, तो त्याची इमा त्याला सोडू नाही शकत. बायको जरी बोलला की त्यांनी सोडली, नवीन घेतली, हे घेतली, पोराला तो नाही सोडू शकत. कारण पोरगा जो आहे तो पोरगा आहे. तो बोलतात म्हणून भीती. आणि तिला त्यामुळे डिवोर्स नाही आहे, कुठले मसेहत नाही त्यामध्ये लिहिलं आहे गीतींमध्ये की पोराला कसा डिवोर्स देते आणि तिला बोलते जाऊ मस्पी. कॅन ऑलवेज पोराचं आणि आबाचं कनेक्शन, पोराचं आणि इमाचं कनेक्शन जे तो तमीद असणार आहे. इकडं ईशाचं कनेक्शन आहे, तू तिला गेट दिला काय यबामा असेल तर तो खलीचा करते, तो त्यांनी थुकल्यावर तिचं कनेक्शन तुटला जाऊ. बोलतात तसा इकडं नाहीये कनेक्शन, इकडं कनेक्शन आहे आबा आणि बेनचा. बनी माध्यम असे लोक बोलतात इकडे भीती आशेम बोलतात इकडे. आणि ही जी गोष्ट आहे बोलतात इकडे भीती युद बेत मजलोत बगाती बगाकिया על כל מזל ומזל בראתי לו 30 חיל. ही जी सुगिया आहे ही सुगिया आहे किती स्टार्स आहेत शमाईमध्ये, केन किती स्टार्स आहेत, किती कॉन्स्टलेशन, याच्याबद्दल इकडे गोष्ट चालू आहे. इकडे लिहिलं आहे भीती युद्ध बेत मजलोत बगाती बगाकिया. युद्ध बेत मजलोत म्हणजे 12 स्टार सायन्स ज्या इथे मी बनवले आकाशामध्ये, 12 स्टार सायन्स. केन बोलतात बघा ती बेके अल कोल मजाल वे मजाल म्हणजे प्रत्येकाचे स्टार सायन्स जे आहेत त्याच्यावरती मजल बघाती लो शलोशिम खाईल. शलोशिम खाईल म्हणजे जशी काय त्यांची आर्मी मी बनवली 12 त्याला स्टार सायन्स बोलतात ना, पण त्याला कॉन्स्टलेशन नाही बोलत. त्याच्यामध्ये त्यांची आर्मी बनवली त्या स्टार्सची. कॅन आणि त्या स्टार्सचे किती बनवले म्हणजे प्रत्येक 12 into 30 पहिली गोष्ट. कॅन 12 into 30 व्याल कोल खाईल वे खाईल म्हणजे प्रत्येक 30ला बगाती लो श्लोशीम लेगियोन. लेगियोन म्हणजे त्यांचे अजून स्मॉलर त्यांची आर्मीज बनवली लेगियोन. व्याल कोल लेगियोन व लेगियोन बगाती लो श्लोशीम रेहातोन, त्यांच्यापेक्षा छोटी आर्मी. ועל כל רעתון ורעתון בראתי לו 30 קרתון. כן, त्याच्यावरती अजून 30 म्हणजे 12 into 30 into 30 into 30. ועל כל קרתון וקרתון בראתי לו 30 גיסטרה.
מולטיפליי אזון by 30, ועל כל גיסתרה וגיסתרה תליתי בו 365,000 ריבו כוכבים כנגד ימות החמה. ही जी नंबर जो येईल त्याच्या इंटू मल्टिप्लाइड बाय 365 365,000 10,000 म्हणजे किती, म्हणजे 7 झिरो झालं नकोन, 1000 म्हणजे 3 झिरो आणि त्याच्यावरती रिबो म्हणजे अजून 5 झिरो म्हणजे 7 झिरो, 7 झिरो मल्टिप्लाय बाय 7 झिरोज. बोलतात तेवढे स्टार्स मी बनवले आणि केनेगेड यमोत खामा कुलान लो बघाती याला बिश्विलेक. आणि हे सगळा जे बनवला तुझ्यासाठी बनवला. योफी. हा जो नंबर जो येते तो येते ट्रिलियन्स मध्ये नंबर येते. केन हा नंबर जो येईल इकडनं कॅल्क्युलेशन केला तर तो येते ट्रिलियन्स मध्ये नंबर. आणि हा जो नंबर आहे तो त्याच्यावरती जेव्हा मोठे मोठे फिलॉसॉफर्स आणि रोमन सायंटिस्ट वगैरे जेव्हा त्यांच्यामध्ये 1800 इयर्स बॅक गमाराने हा नंबर दिलाय स्टार्सचा. किती स्टार्स आहेत आपल्या कॉन्स्टलेशन मध्ये, आपल्या मिल्की वे कॉन्स्टलेशन मध्ये. आणि हा जो नंबर आहे तो येते ट्रिलियन्स मध्ये. आणि जेव्हा ते बघायचे वरती त्यांना दिसायचे एक 1000 5000 7000 त्यांना स्टार्स दिसायचे वेजेव. हा नंबर जो आहे याच्यावरती बरेच लोक मखलोकेत करायचे, स्पेसिफिकली ग्रीक रोमन फिलॉसॉफर्स. आणि ते या नंबरच्या जवळ पण नाही यायचे. आणि अल्टिमेटली जसे बोलतात त्यांचा डोका हळूहळू उघडत गेला. त्यांचा जेव्हा ते नवीन नवीन गोष्टी ते डिस्कवर करत गेल्या, ऑब्विसली याच्यामध्ये बरेचसे ज्यूइश लोक होते की त्यांनी मदत केली, टेलिस्कोप आणि त्यानंतर सॅटेलाइट वगैरे बाहेर जाऊन पिक्चर काढतात त्या ऍटमॉस्फिअरच्या बाहेर वगैरे जाऊन, तेव्हा ते काढून ते आता जवळ यायला लागले त्या नंबरच्या. ते जवळ यायला लागलेत. काय बोलतात की हा जो वन ऑफ द प्रूफ आहे, खाखमे तोराचे जे खाखामीम होते, तोराचे जे तनाईम होते, त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऍज इफ इट्स नोन होत्या. जोहारमध्ये पण तुम्ही बघाल सिक्रेट जसा बोलते जोहार, ऍज इफ क्लूम की ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या नोन आहेत. पण जेव्हा आपण बघतो टाइम फ्रेम मध्ये कधी ज्या बोलल्या गेल्या व अर्थ जो आहे तो राऊंड आहे वगैरे, तेव्हा तिकडे कॉन्सेप्ट नव्हता राऊंड अर्थचा. तर सगळ्या सिम्पल इझिली ती गोष्ट पाहिजे. एकीकडे कार आहे, एकीकडे गार आहे, एकीकडे रात्र आहे, एकीकडे सकाळ आहे, वरती सम हे आहे, आर्टिक आर्टिक पोल्स आहेत, तिकडे बर्फ आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत तिकडे कोणच गेलेला नव्हता. आणि जवळमध्ये असं देतं जर काय सिम्पल नोन गोष्टी म्हणून त्या फिर डिस्कस पण नाही करत. जसं ही गोष्ट की काजू भाऊने सांगितलं की ह्या गोष्टी कशासाठी बनवल्या, तुमच्यासाठी बनवल्यात. इकडं इकडं बेमेत प्रश्न विचारतात की अरे इकडनं कसा काय हाशेमनी प्रूव्ह केला की त्यांनी सोडला नाही. इकडनं कसा काय प्रूव्ह केला की त्यांनी हाशेमने आपल्याला सोडला नाही या गोष्टीमध्ये. तर बोलतात की आणि बेमेत ह्या ज्या गोष्टी आहेत, ही जी गोष्ट आहे जर आपण बघू बेजा हाशेम एचकामीच्या शिवरीमध्ये, तिकडं आपण बघू की ही जी गोष्ट जी आपण डिस्कस केली आता ती फक्त आहे मलखूत दे आसिया. मलखूत दे आसिया म्हणजे जो सगळा फिजिकल वर्ल्ड जो आहे इन्क्लुडिंग ऑल द मिल्की वेज वगैरे, तो फक्त डिस्कशन आहे. म्हणजे एंडचा जो वर्ल्डचा जो फायनल टिप जो आहे ज्याच्यामध्ये मटेरियलिस्टिक गोष्ट झाली. कारण की बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या 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 स्पिरिच्युअल गोष्टी आहेत. ते वर्ल्ड जे आहे ते स्पिरिच्युअल गोष्ट किती वेळा बोललो होतो की ज्या गोष्टीला मी खुर्ची बोलतो, ज्या गोष्टीला मी पेन बोलतो, इकडे तो मॅनिफेस्टेशन आहे, एंड मॅनिफेस्टेशन, एंड रिझल्ट आहे हाशेमच्या रचोनचा, जो चालू झाला हाशेमच्या मर्जीनी आणि तो खाली उतरेपर्यंत तो झाला फिजिकल. तर वरच्या वर्ल्ड मध्ये ह्याचा जो रूट आहे तो फक्त लेटर्स असतील, त्याच्या वरती जे असतील ते फक्त लाईट्स असतील, त्याच्या वरती जे आहेत ते ते फक्त ऍबस्ट्रॅक्ट आयडियाज असतील जे आपल्याला माहिती पण आहे, आपल्याला बोलू पण नाही शकत. तो तसा तो खालती आला. तर हे सगळे जे स्टार्स वगैरे जे आपण डिस्कस करतोय तो फक्त एंड पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या मिल्की वे आणि सगळे जे पॉसिबल पार्ट्स आहेत अख्ख्या वर्ल्ड मध्ये, अख्ख्या गॅलेक्सी मध्ये, त्या पॉइंटच्या टीप मध्ये आहेत फक्त. आणि ज्यावरती अजून अजून वर्ल्ड आहेत. तर बोलतात इकडे मेफर्शिम कॅन इबे आयाम ते आणतात. बोलतात כוונת הקדוש ברוך הוא לומר שבראייה המותאמת לצורכי ישראל, म्हणजे अख्खीची अख्खी सगळी गोष्ट जी
बनवली एंडपर्यंत ती कशासाठी बनवली, ती इस्रायलच्या चराखीमसाठी, इस्रायल लोकांच्या चराखीमसाठी. जेव्हा सुक्कोतचा खाग येते तेव्हा मला सगळे 4 अर्बाता मिनिम जे आहेत ते अवेलेबल आहेत. जेव्हा पेसाख येते तेव्हा माझ्यासाठी हशेम झाडातनं फुलं काढते. जेव्हा जेव्हा नगीद योम किप्पूरचा सण येते तेव्हा तो जो क्लायमॅटिक जो कंडिशन्स अवेलेबल आहेत ते परफेक्ट आहेत ते फास्ट करायसाठी. तिकुनी शोभावीमची जी वेळ आहे, सगळ्यात चांगली जी वेळ येते ती येते सगळ्यात चांगली, जो माणूस करते फास्ट खूप सारे, त्याच्यासाठी ती परफेक्ट वेळ आहे. एलुलचा महिना वगैरे या ज्या गोष्टी आहेत, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हाशेमनी अरेंज केल्यात अख्खा वर्ल्डचा क्लायमॅटिक सिच्युएशन ते चोखे इस्रायल. जसं आपण मागच्या वेळेला ओराखाम शिरोने बोललो होतो की अरे चायनामध्ये हा पेन तयार केला, तर तो चायनामध्ये पेन तयार का केला, तर की तो येईल इकडे इस्रायलमध्ये आणि कुठला माणूस जो तोरा शिकते ऑफ इंडियामध्ये कुठं पण यहुदी माणूस आहे तो बसते तिकडे आणि तो लिहिते. झूम का हाशेमनी हे केला की त्याच्यावरती तोरा शिकतील यहुदी लोक वगैरे वगैरे. कारण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अल्टिमेटली या गोष्टीसाठी आहेत. आणि बोलतात की जरी गलूतमध्ये गेल्यानंतर पण ह्या गोष्टी चेंज नाही झाल्या आणि ह्या गोष्टी जसं बोललोय मॅनिफेस्टेशन आहे वरच्या 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 वर्ल्ड मधली, आणि ती चेंज नाही झाली. त्यामुळे बोलतात की अजूनपर्यंत या ज्या गोष्टी म्हणजे सगळ्यात म्हणजे समजा समजा पहिली जी इच्छा होती, कारण आपण बोललो ऑलरेडी की जी गोष्ट राऊंड आहे, कारण जी गोष्ट राऊंड आहे तोरा आपण प्रत्येक वेळेला हे करतो, गलगेल करतो त्याला, राऊंड राऊंड करतो आणि त्या ठेवतो आणि तो नंतर जिकडे एंड होते तिकडनं चालू होते. त्यामुळे इस्रायल जो आहे तो बेरेशीच्या पहिल्याचा शब्द आहे, म्हणजे इस्रायल आलावे मक्षावतो काय, म्हणजे इस्रायल इस्रायल आम इस्रायल जो आहे तो पहिले बेरेशीच्या पण पहिले आला. आणि त्यामुळे हाशेमनी तयार केला बेरेशीत, हाशेमनी वर्ल्ड तयार केला फिट व्हायच्यासाठी इस्रायलला. आणि अजूनपर्यंत ह्या ज्या गोष्टी आहेत त्या चेंज नाही झाल्या. अजूनपर्यंत मला एत्रोग मिळतात आणि अजूनपर्यंत मला लुलाव मिळतात बिद्यूक ज्या दिवसांनी मला पाहिजे तेव्हा. वेखेन आला कॅन सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे बोलतात की हा प्रूफ केला हाशेमनी की अजून मी तुम्हाला सोडले नाहीये. मी जर सोडला असता तर सगळा चेंज झाला असता, अख्खा वर्ल्डचा क्लायमेट, अख्खा वर्ल्डच्या कंडिशन चेंज झाल्या असत्या आणि आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल नाही. तिकडे बरेचसे तिरुची मांडलेत. हा मला जास्ती आवडला. आपण बघू याचे तो בסדר. בינתיים מספיक. आपण कंटिन्यू करू. कोणाला काय बोलायचं आहे, क्वेश्चन्स आहेत कोणाला काय इकडे या स्टेजमध्ये? नाही. तर बोलतात मी पर्यंत वाचतो. बोलतात אמר לו קדוש ברוך הוא ביתי י"ב מזלות בראתי ברקיע ועל כל מזל ומזל בראתי לו 30 חיל 12 into 30 ועל כל חיל וחיל बराती लो 30 लिगियन. या ज्या गोष्टी ज्या आहेत 12 आणि 30 आणि 30 आणि 30 ह्याचे पण रिझन्स आणले तिकडे अकॉर्डिंग टू मंथ्स आणि अकॉर्डिंग टू 12 ट्राईब्स आणि अकॉर्डिंग टू 365 डेज जसं आपण बोललो ते पण बोलतात ושלושים ליגיון ועל כל ליגיון וליגיון בראתי לו 30 רעתון ועל כל רעתון ורעתון בראתי לו 30 קרתון וכל קרתון וקרתון בראתי לו 30 גסתרה ועל כל גסתרה וגסתרה תליתי לו 360,000 ריבו כוכבים. 365,000 10,000 כוכבים כנגד ימות החמה, וכולן לא बराती אלא בשבילך, ואת אמרת עזבתני ושכחתני. बोलतो ते सगळं तू एवढी बनवला आणि तुम्हाला बोलतेस मी तुला विसरलो आणि तुला मी सोडला आणि तुला मी विसरलो. बोलता तिकडे पसूक मध्ये लिहिलाय 17 नंबरच्या पसूक मध्ये ईशा ईशा सेम पसूक सेम बुक मध्ये बोलता तिकडे तिशखख ईशा उला, इकडे लिहिलाय तिशखख ईशा उला, इकडे नेबुवत आणलेत व इकडे लिहिलाय ותשחק אישה עולה מרחם מרחם מבטנה גם אלה תשכחנה ואנוכי לא אשכח. पसूक इकडे बघा, हा इंटरेस्टिंग पसूक आहे. 17 नंबरचा पसूक इकडे 17 मध्ये लिहिला आहे. हा पसूक जो आहे तो आपण बघितला इशायाहू मध्ये मेमतेत युद्ध आलेत, मेमतेत युद्ध आलेत 14 नंबरच्या पसूक मध्ये लिहिला आहे השם עזבני והשם שכחני. त्यानंतर लिहिलाय हा तिशखख
हा तिशखाक म्हणजे जसं काय प्रश्न विचारते हेन, हा तिशखाक म्हणजे विसरल काय ईशा बाई उला, माझे उला तिच्या पोटातला बाळ, मिराखेम बेन बितना तिचा पोरगा, वेई गॅम एले तिशखाकना. आणि इकडं काहीतरी लिहिते पसूकमध्ये, आणि बाऊ कशम तुम्हाला बोललो तुम्हाला ऑलरेडी, जसं काय अगदमा दिला आणि बाऊ कशम जे लोक मला शिकतात त्यांना अजून बाऊ कशम असे मदत करते बघायला की लिखात मा אנחנו उलखीम कुठं आपण चाललोय, कुठल्या डायरेक्शन चाललोय. जेव्हा आपण येऊ बेजा हशेम इशायाहूच्या पुस्तकांमध्ये हे जे प्रत्येक पासून मागच्या वेळच्या शिवमध्ये बोललो होतं की नवीमध्ये जेव्हा आपण येऊ बेमे जे नवी एखेसकेल इशायाहू यर्मियाहू तर असं प्रत्येक पसूक आणि पसूक तो गमारच्या स्टाईलने शिकायला लागणार आहे आपल्याला. कारण की इकडं डायरेक्ट लिटरल आपले हे काय मेलाखीम पण अजून नेक्स्ट लेवलला आपण येऊ. बोलतात इकडे गाम एले तिशखाखना. तिशखाखना काय अर्थ आहे गाम एले तिशखाखना. इकडे लिहिलाय हा हा तिशखाक ईशा उला मिरेखेम मी बेन बितना. बाई विसरू शकते का तिच्या पोराला. आणि त्यानंतर लिहिलाय गाम एले तिशखाखना. माझे एले तिशखाखना म्हणजे मी ह्यांना पण विसरून जाईन. म्हणजे पहिले प्रश्न विचारला आणि ते बोलते विसरून जाईन यांना. व्यानोखी लो इशखाक, व्यानोखी मी नाही विसरणार. त्यामुळे गमारा इकडं पशु आणते भाऊ कशम आपल्याला अगदमा. गमारा बोलते इकडे या पशुक मध्ये लिहिलाय वे अतिशखा ईशा उला. उला म्हणजे बाई विसरू शकते का तिच्या पोराला. आम्हा कदुश भाऊ כולם משכח, כולם משכח, עולות תהילים ופטרי רחמים שהקרבת לפניי במדבר. बोलतात मी विसरीन सगळे जे तू माझ्या बिंदमार मध्ये म्हणजे जेव्हा आपल्याकडे मिष्कान होता मोशे रबेनु तिकडं अर्पण चढवायचे वगैरे. बोलतात मी त्यांना विसरीन. ओलोत व पितरे रेखमीम त्यांना मी विसरीन नाही विसरू शकत. हा तिशखाक ईशा उलाच्या बदली बोलतात इकडं कदुश भाऊ ओलोत उजबाखीम, जे तुम्ही अर्पण आणली माझ्यासाठी मिदबार मध्ये ते मी तुम्हाला विसरीन नाही विसरणार. ऑब्विसली नाही विसरणार. पितर रेखम הקרבת לפניי במדבר אמרה इथपर्यंत. כן אמרה לפניו ריבונו של עולם, म्हणजे बोलतात इकडे इकडे बोलते כנסת ישראל, बोलते אמרה לפניו ריבונו של עולם, השם שמ बोलते הואיל ואין שכחה לפני כיסא כבודך שמא לא תשח לי מעשה העגל. כן इथपर्यंत प्रश्न. बोलतात נכון तुला बमिदबार मध्ये तू आमचे ओलोत आणि 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 झवाखीम जे आहेत ते तू नाही विसरलास. म्हणजे हशेम विसरत नाही. बोलते म्हणजे तू जो विसरत नाही म्हणजे एगेल जो आहे म्हणजे तो जो काफ जो आहे तो पण तू नाही विसरणार. נכון טענה חזקה מאוד. बोलतात पसूक मध्ये ऑलरेडी लिहिलेला आहे. לפני המדבר אמרה बोलतात מעשה עגל אמר לה גם אלה תשכחנה. बोलतात इकडे גם אלה תשכחנה. מה זה אלה תשכחנה? बघू इकडे राशी आहेत का. אלה תשכחנה גם אלה. बोलतात इकडे राशी מעשה העגל שאמרו אלה אלוקיך ישראל. म्हणजे त्या पसूक मध्ये ऑलरेडी लिहिलाय हा תשכחנה אישה עולה मिराखे मिबितना एले तिशखाकना. बोलते माझं एले तिशखाकना. बोलते इकडे रेमेज आहे त्या पसूकला ज्याच्यामध्ये लिहिला एले लोक का इस्रायल, जिकडं आम्ही इस्रायली बोलले हे हे तुमचे देव आहेत. बोलतात अशी मासे एगेल मासे एगेल शामू एले लोके का इस्रायल. म्हणजे तिकडं लिहिलाय त्या पसूकमध्ये. आपण परत जाऊ पसूकमध्ये लिहिलाय तिशखाक ईशा उला मिरेखेम बेन बितना גם אלה תשכחנה. म्हणजे पहिले बोलते कदुश बारुख हू हतिशखाक मी विसरीन तुमचे ओलोत וזבחים नाही विसरणार. बोलतात केनेसत इस्रायल אם जर तू नाही विसरत तर גם אלה לא תשכח. म्हणजे तू एले लोके का इस्रायल जे आम्ही पाप केले ते पण तू विसरणार नाही. बोलतात גם אלה תשכח. बोलतात नाही पसूक मध्ये लिहिलाय एले תשכח मी विसरीन. बोलतात מעשה עגל אמר לה גם אלה תשכחנה. לילה מפסוק मध्ये ऑलरेडी मी हे विसरून जाईन. ואמרה לפניו ריבונו של עולם הואיל ויש שכחה לפני כיסא כבודך. म्हणजे हशेम आहे की हशेम स्वतःला भाग पाडते की विसरते. शेमा तिशखाख ली मासे सिनाई. म्हणजे तुम्ही बेमेत मासे सिनाई जे आम्हाला
तोरा दिला ते पण तुम्ही विसरून जाल मे बी. का? कारण की हाशेमच्या समोर हाशेम विसरते, हाशेम बोलते मी विसरून जाईन, तर मे बी हाशेम हे पण विसरून जाईन. אמר לה, אנוכי לא אישכח. מה זה אנוכי לא אישכח? बोलतील आपल्याला अनोखी राशी, अनोखी לא אישכח, अर्थ काय आहे? ואנוכי זה מעשה סיני. बोलतात इकडे שנאמר בו אנוכי השם אלוקיך. म्हणजे ह्या पसूकमध्ये, यशायाहूच्या पसूकमध्ये ही जी एवढी मोठी गोष्ट जी लिहिलेली आहे त्या एका पसूकमध्ये लिहिली आहे. तिकडे मेम तेतवा तिकडं ही स्टोरी लिहिलेली आहे. बेसा असे आपण जेव्हा तिकडे येऊ तेव्हा परत आपण रिपीट करू, फक्त लक्षात ठेवा. तिकडे लिहिलं आहे ואמר לה अनोखी לא אישכח, बोलतात म्हणजे ही जी गोष्ट तुम्ही नाही विसरणार, अनोखी השם אלוקיך. כן, अनोखी לא אישכח. परत पसूक गायचं आहे तर तुम्हाला परत लक्षात ठेवायसाठी बोलतात तिकडे התשכח אישה עולה מרחם בן בטנה. पहिला पार्ट बोलतात त्याच्यामध्ये גם אלה תשכחנה, גם אלה תשכחנה, म्हणजे אלה אלוקיך ישראל דפאבות העגל तो विसरेन. ואנוכי לא אישכח, ואנוכי זו आहे, זו מעשה סיניचा जो आहे, אנוכי השם אלוקיך, तो मी नाही विसरणार. बोलतात ואנוכי לא תשכח. שנייה, לפני כסקודק, שמא תשכח לי מעשה סיני, אמר לה אנוכי לא אישכח, אנוכי לא אישכח. והיינו אמר רבי אליעזר, אמר רב הושע, מהי דכתיב גם אלה תשכחנה, זה מעשה עגל. बोलतात אולי, כן, जसं आपण बोललो राशीमध्ये, बोलतात גם אלה תשכחנה זה מעשה עגל, ואנוכי לא אישכחנה, לא, אנוכי לא אישכח, זה מעשה סיני. בסדר? इथपर्यंत हा जो डिस्कशन होता जो मागच्या पेजमध्ये चालू केला होता की हाशेम तुम्हाला आपण परत रिवाइज करू थोडंसं. आपण तिकडे बोललो होतो की हाशेमने तिकडे सांगितलं की जर ह्या 3 गोष्टी नसतील तिकडे पसूकमध्ये, जर लिहिलेल्या नसत्या पसूकीमध्ये, तर बेमेत आपल्याला हाशेमकडे यायला आणि माफी मागायला आपल्याकडे तोंड नव्हते. पण तिकडे लिहिलंय की हाशेम बेमेत आपल्याकडनं यत्सेरहाराची पॉवर काढू शकते ओ कमी करू शकते. आणि त्याच्यामध्ये आपण हा सगळा डिस्कशन बघितला मोशे रबेनूचा आतकान, काय दाफ וחצי, ऑलमोस्ट 2 पेजेस, कारण की आपण इकडं या मागच्या पेज चालू केला युद्धबेदच्या एकदम ममाश आपण एंडला आलोय आणि तिकडे ही सुगिया संपली. इकडं खसिदीम הראשונים היו שוהים שעה אחת. हा पार्ट आहे मिशनाचा. כן, मिशनामध्ये लिहिलाय חסידים הראשונים היו שוהים שעה אחת לפני תפילה, שעה אחרי התפילה, כן? बोलतात तिकडे खसिदीम הראשונים היו שוהים שעה אחת לפני התפילה, म्हणजे तफिलाच्या पहिले ते 1 तास थांबायचे आणि मग ते त्यांची नमाज करायचे. शा अखात, כן? שוב, जेव्हा आपण बोलतो शा अखात, याचे 2 मशमाऊत आहेत, 2 मशमायूत आहेत, याचे 2 मिनिंग होतात. शा अखात म्हणजे थोडा वेळ पहिले, आणि शा अखात होते शा म्हणजे तास. बोलतात तिकडे मीने आने मिले, कुठून आपण शिकला की खसिदीम הראשונים जे होते शेन शोईम शा अखात. चूप खसिदीम जे आहे त्याच्यामध्ये कन्फ्यूज नाही करून घेऊ स्वतःला की जे लोक स्ट्रायमल घालतात आणि त्यांचे सॉक्स जे आहेत ते बाहेर असतात, याला खसिदीम रिशोनीम म्हणजे जे बेमेत लोक मितखसेद होते, जे बेमेत जे मितवोत त्यांचे जे होते ते वरच्या लेवलमध्ये ते करायचे, त्यांना बोलतात खसिदीम रिशोनीम. खसिदीम अखरोनीम जे आहेत ते त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतोय. आपण खसिदीम रिशोनीम बद्दल डिस्कशन करतोय. मी ने मिले बोलतात कुठून आपण शिकला, आम्हा रबी होशेया बार लवी बार लवी אמר קרא, बोलतात लिहिलेलं आहे आपल्या याच्यामध्ये पसूकमध्ये लिहिलेलं आहे अश्रे योशवे ביתך. טוב, אשרי יושבי ביתך, त्याच्यामुळे तिकडनं शिकला. ואמר רבי יהושע בר לוי, מתפלל צריך לשהות שעה אחת. बोलतात तिकडे שעה אחת, תפילתו שנאמר שעה אחר תפילה, म्हणजे हा בראיתमध्ये लिहिला आहे रबी यहोशू बन लेवी त्यांच्या नावाने लिहिलाय, खरा मध्ये लिहिलाय, म्हणजे पसूक मध्ये लिहिलाय आश्रय योशू बेतेका, जो आपण वाचतो तेली मधला पसूक आपल्या ह्याच्या पहिले, כן, मिनखाच्या पहिले, कुर्बानाच्या नंतर, גם שחרית मध्ये आपण वाचतो,
परत वाचतो आपण आमिदाच्या नंतर. אשר יהושע ביתך, אמר רבי יהושע בן לוי, מתפלל, כן, כן הרב? סליחה. כן. खसीद जेव्हा बोलतो तेव्हा तो कुठल्या समजा एक किंवा दोन गोष्टी त्याने खसीदूत केली म्हणजे जी त्याला तो त्याला ऑब्लिगेशन नाही पण तरी पण तो करते त्याला आपण खसीद बोलतो आपण כן, כן, כן. प्रश्न असा आहे की लाईक लाईक तो एक दोन अशा गोष्टी करते त्यामध्ये तो खसीद आहे की त्यांनी सगळ्या गोष्टींमध्ये तो एक्सटर्नल करते. יפה מאוד, איזה שאלה. आपण गमारामध्ये बघू गमारा काय बोलते आणि तो आपण एक्सेप्ट करूया जो चुवा. कारण मला नाही माहिती एक्झॅक्टली. आपण गमाराचा जो अंडरस्टँडिंग आहे तो आपण एक्सेप्ट करूया चुवा. आणि मला वाटते तो जो आन्सर आहे तो मोस्ट फ्लॅटरिंग आहे की बेमेत जो कोण त्या लेवलला आहे तो बेमेत जरी तो बाकीच्या गोष्टींमध्ये खसीदूत नाही करते तरी आपण त्याला खसीद बोलू शकतो. की गमारा विचारायला प्रश्न मी त्यामुळे थोडा स्वतःला रिस्ट्रिक्ट करतो काय उत्तर द्यायला. चांगला प्रश्न आहे, गमाराचा प्रश्न आहे तो. सर ברוך השם, חזק וברוך. מיני הנמילה बोलतात बोलतात इकडे कुठून आपण शिकला तर बोलतात रबी उशा बिन लेवी बोलतात. सगळ्यांना समजला ना प्रश्न गब्रिएलचा. हा प्रश्न जो आहे तो गमाराचा प्रश्न आहे. गमारा इकडे प्रश्न विचारल ना, एक्झॅक्ट गमारा प्रश्न विचारते पण सिमिलर प्रश्न विचारते आणि त्याचं उत्तर जो आहे तो मला वाटते मस्पीक होईल आपल्यासाठी. फक्त माझ्यासाठी मस्पीक आहे, नसेल तर आपण दुसरी पुस्तकं बघू. पण बेनता मी कंटिन्यू करतो कारण की उत्तर गमारामध्ये आहे, ह्या याच्यामध्येच आहे. बोलतात इकडे אמר רבי יהושע בן לוי, אמר קרא, बोलतात פסוק मध्ये लिहिलाय, אשרי יושב ביתך, אשרי יושב ביתך, ואמר רבי יהושע בן לוי, המתפלל צריך לשעות שעה אחת אחר תפילתו. म्हणजे बोलतात तिकडे लिहिलंय की שעה אחת אחר תפילתו. משנה लिहिलाय היו שרואים שעה אחת לפני תפילה ושעה אחר תפילה. म्हणजे नमाज झाल्याबरोबर. आणि तुम्ही बघा आपण आपल्या शाखाईत मध्ये मिनखामध्ये अरबीत मध्ये डायरेक्ट आपण उभा नाही राहत. आणि आपण फिलू तुम्हाला मी काफा खाईमधनं आलाखा दाखवला होता अरबीचा की तिकडे ते लिहितात की जरी माणूस बेतकेनेसमध्ये उशिरा आला आणि अरबीच्या वेळेला आणि त्याला दुसरी मिन्यान नाहीये, त्याला दुसरी मिन्यान पण नाहीये आणि त्याला दिसते की लोक ओद म्यात उभे राहणार आहेत ते फिलामध्ये, बोलतात तरी पण त्यांनी चालू करायला पाहिजे त्याची नमाज बरखोत, याच्या बरखोत अरवीतच्या शेमाच्या पहिले बरखोत शेमा आणि त्यानंतर अरवीत, जरी होते की त्यांनी मिस आउट केली नमाज विथ सिबो. ऑब्विसली यार दुसरी मिन्यान नाहीये काय, तो राहते कुठल्या सिटीमध्ये की जिकडं एक त्यांची मिन्यान आहे. पण जर बाकी दुसरीकडे कुठं मिन्यान असेल ऑब्विसली त्याच्यावरती खयाब आहे की तो मिश्तदेल करेल. कॅन वन ऑफ द नाही माहीत काय येते तो शिकायला त्याच्यामध्ये वन ऑफ द कंडिशन्स आहेत की तो माणूस मिश्तदेल करेल, तो प्रयत्न करेल जेवढा पॉसिबल आहे त्याच्या हातात ना की तो नमाज करेल सिबूर मध्ये. काय तो बाकीच्या मला जाऊन बघितले चदिक वगैरे. मी बेनताय मी कंटिन्यू करतोय. बोलतात इकडे अश्वे योशवे बेतेखा, अश्रय योशवे बेतेखा ואמר, म्हणजे जो कोण बसते तिकडे तो आश्रय आहे, तो ब्लेस्ड आहे. बोलतात इकडे אמר רבי יהושע בן לוי, מתפלל צריך לשעות שעה אחת אחר תפילה, שנאמר אך צדיקים יורו לשמך, ישבו ישרים את פניך. बोलतात या पसुक मध्ये शिकला की चदिकीम जे आहेत ते योरू लशिमका, ते तुझ्या नावाला घाबरतील, वयशवू यशारीम एत पनेख, आणि तुझ्या समोर ते बसून राहतील. ते फिजाच्या नंतर तान्या नामी आखी, आणि बोलतात दुसरीकडनं तान्या नामी आखी म्हणजे बरायत आहे. המתפלל צריך שישהה שעה אחת קודם תפילתו. מתפלל היא הגימל זו आहे तो आहे ברייתא, שנייה. הלכה आणले तो בסדר, לא משנה. इकडे लिहिलाय המתפלל צריך שישהה שעה אחת קודם תפילה, म्हणजे जो माणूस नमाज करायला येते त्याने 1 तास नमाजच्या पहिले त्यांनी थांबायला पाहिजे. ושעה אחת אחר תפילה म्हणजे 1 तास नमाजीच्या नंतर שעה אחר תפילתו. बोलते קודם תפילתו מנין, कुठून आपण शिकला. बोलतात अश्रय योशवे बेतेख, ज्याच्याकडनं शिकला अश्रय योशवे बेतेख, जो बसते तुझ्या घरामध्ये. לאחר תפילתו מנין דכתיב אך צדיקים יורו לשמך, ישבו ישרים את פניך. बोलतात या दोन्ही पुस्तकांमध्ये शिकला की शा 1 पहिले आणि शा 1 नंतर. शा जसं मी बोललो
आणि अजून गमारा पण इकडे बोलेल काहीतरी. पण जसं शाचं डेफिनेशन आहे की हलाखामध्ये आपल्या गमारामध्ये मिशनामध्ये शा म्हणजे नाही शा केन फिलू कोलशेव 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं केन पहिले आणि नंतर तो नाही नमाज करते आणि पळते लगेच केन कधीसाठी पण नाही थांबत पळते याला थांबते त्याबद्दल אולי יראת שמיים חסר तिकडे שמה, maybe. בולטת ישרים את פניך ותניא נמי אחי. המתפלל צריך שישהה שעה אחת קודם תפילתו ושעה אחת אחר תפילתו. קודם תפילתו שנאמר אשר יושב ביתך, לאחר תפילתו שנאמר מניין דכתיב אך צדיקים יורו לשמך ישבו ישרים את פניך תנו רבנן. חסידים ראשונים היו שוהים שעה אחת ומתפללים שעה אחת וחוזרים ושוהים שעה אחת की מאחר ששוהים טוב इथपर्यंत. बोलतात इकडे गमाराचा प्रश्न जो आहे तिकडे लिहिलेला नाहीये आणि इकडे गमारा डिस्कस करते चालू करायला खसिदीमच्या बद्दल बोलतात खसिदीम रिशोनीम हेम आयुष्योम. अरे मिशनामध्ये काय लिहिलंय बोलतात नाखोन तुझ्याकडे किताब आहे तुझ्याकडे क्रा आहे तुझ्याकडे पसूक आहे आणि तुझ्याकडे बरायता आहेत आणि आम्ही आखी बोलतात तिकडनं पण तुम्ही शिकता बरायता मधनं की तिकडे लिहिलाय शाखा देखा लिफने शाखा पण इकडे लिहिलंय मितपलेल. काय इकडे लिहिलंय माझे मितपलेल मितपलेल म्हणजे प्रत्येक माणूस बोलते इकडे गमारा तू बरायता आणलास तू पसुकी मांडले त्याच्यामधनं आपण शिकला आणि रबी उशा बन लेवीनी जे काय बोलला ते पण बोलला हा मितपलेल माझे मितपलेल. प्रत्येक यहुदी जो येते नमाज करायला तास पहिले तास नंतर आणि नमाज बेन ले बेन. बोलतात इकडे गमारा बोलते आपल्या मिशनामध्ये लिहिलाय अरे המתפלל שעה אחת וחוזרים ושוהים שעה אחת וכי מאחר ששוהים שנייה רגע סליחה מניין תפילתו שעה אחת אחר תפילתו קודם תפילתו מניין שנאמר אשר יושב ביתך לאחר תפילתו מניין דכתיב אך צדיקים יורו לשמך יושבי ישרים את פניך תנו רבנן. बोलतात इकडे मिशनामध्ये लिहिलंय तानू रबनन חסידים ראשונים היו שוהים שעה אחת ומתפללים שעה אחת וחוזרים ושוהים שעה אחת. बोलतात वरती लिहिलाय המתפלל आणि खालती लिहिलाय החסידים הראשונים. कसा काय होते इकडे हा केशर अरे वरती लिहिलाय מתפלל म्हणजे सगळेजण खालती लिहिलाय חסידים. וכי מאחר ששוהים 9 שעות प्रत्येक तफिलात तास 9 तास हा उत्तर आहे इकडे गमाराचा. ऑब्विसली गमारा ओपनली उत्तर देणार नाही पण आपण जो उत्तर आहे तो आपण काढू गमारामधनं. הנה הנה הם למדו שעה זה כאילו שעה בעצמו הם לא למדו את זה מהשם יושב איתך. असे יושב का फक्त खसिदीम जे आहेत ते थांबले शाह अगुला. अमितपलेल जो आहे जो माणूस नॉर्मल नमाज करते तो तो नमाज करते रेग्युलर तो नमाज करते शाह शाह म्हणजे फ्यू मिनिट्स बिफोर फ्यू मिनिट्स आफ्टर आणि ते फिलामध्ये आतमध्ये. आणि जो खसिदीम रिशोनीम जे आहेत ते नमाज करतात 9 तास. कसे 9 तास 1 मिनिट मी फक्त हेडफोन कनेक्ट करतो. ऐकायला येते माझा आवाज ऐकायला येते माझा आवाज קצת חלש. स्टॉप मी מדבר טוב. बोलतात इकडे की खसिदीम रिशोनीम जे आहेत ते होते 9 तास. कसे 9 तास शाखारीत 1 तास पहिले 1 तास तेफिला आणि 1 तास आफ्टर तेफिला मिनखा परत 3 तास आणि हे 3 तास बोलतात וכי מאחר ששוהים 9 שעות ביום בתפילה תורתן האיך משמרת מלאכתן האיך नעשית. כן हा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तो आहे पहिला उत्तर राव गव्रियलच्या प्रश्नाचा. आणि राव गव्रियलचा प्रश्न विचारला होता की अरे जो माणूस खसिदूत करते एका पण गोष्टीमध्ये त्याला आपण बोलतो खसीद कुठल्या एका पर्टिक्युलर गोष्टीमध्ये ते फिलिन नेच नाही माहिती
मिकवे, बसार खाला, बसार खाण्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत म्हणजे खसिदूत करतात. कारण तेफिला जसं आपण इकडे बघतो 3 तास त्याची तेफिला. सकाळी तास पहिले म्हणजे तो नमाज समजा 6:20 ची नमाज आहे, 6:20 ची नेच आहे, 5:20 पासून तो नमाजीमध्ये आहे. त्याच्यानंतर 7:20 पर्यंत तो नमाज करते, नाही काय 7:20 पर्यंतची नमाज, आणि 7:20 पासून 8:20 पर्यंत त्याच्या तेफिलाच्या नंतरची बराखा. כן, זה אשר שביתך קדוש קדוש וכולי, כן? כן, आलेनु पर्यंत 1 तास. गमारा प्रश्न विचारते इकडे, आणि ह्या प्रश्नामध्ये राव गब्रिएलने मला इकडे अजून एक प्रश्न पाठवलाय. राव गब्रिएल ממש מושפעים עם החסידים. טוב, बोलतात इकडे की 3 तास 3 तास 3 तास 9 तास इकडे तेफिलामध्ये तो उभा राहते. त्याचा तोरा ऐखान मिशमרת ומלאכתן ऐखान नासीत. ह्या प्रश्नामध्ये राव गब्रिएलचं उत्तर आहे. गमारा इकडे प्रश्न विचारते की त्यांचा तोरा जो आहे तो कसा काय सांभाळले जाते, आणि त्यांचा काम जो आहे तो कसा काय होते. अरे 9 तास माणूस जर नमाजीमध्ये आहे, तो 9 तास त्याचा कामाची शिफ्ट होते, נכון? फुल जो काम करते, फुल मिसरा म्हणजे फुल टाइम जो काम होते त्याची 9 आवरची शिफ्ट. तर तिकडं त्याचा तोरा कसा काय त्याचा सेव्ह राहते, आणि त्याचा तोरा सेव्ह राहते, त्याचं काम कसा काय होते. तो गमाराच्या उत्तरच्या पहिले हा उत्तर आहे रबी गब्रिएलच्या प्रश्नाचा, की इकडं गमाराने विचारला नाही प्रश्न ऐखान तोरा निलमेदेत. ना इकडे गमाराने प्रश्न विचारला की तू तोरा कधी शिकते. मग गमाराने काय प्रश्न विचारला, ऐखान तोरा निश्मेरेत. म्हणजे ही जी लोक आहेत ज्यांना आपण बोलतो खसिदिम रिशोनिम, त्यांचा तोरा एवढ्या वरच्या लेवल त्यांनी शिकलेला आहे की त्यांना परत शिकायची गरज नाहीये. तो तोरा जो त्यांना फक्त रिपीट करायला लागते, हजारा त्यांना करायला लागते. त्यामुळे तोरा नाही, तेव्हा गमारा नाही विचारते की ऐखान तोरा निलमेदेत, ऐखान तोरा निश्मेरेत, म्हणजे जे काय त्यांनी शिकला ती कसा काय सेव्ह राहते. जेव हा प्रश्नामध्ये गब्रिएल बेसाया, जो कोण त्यांनी त्याचा तोरा संपलाय फुल शिकून, त्याचा तो नमाज करू शकते 9 तास. तो त्याला समजते पण तो काय नमाज करते. अजून एक प्रश्न तुम्ही बोलीन, पण पहिले आपण बघू हा उत्तर बेसेदर आहे का. ज्या माणसाचा तोरा जो आहे त्याचा फुल संपून झालाय, शास बाबली यवशालमी नाख पोस्किम, כן, עץ חיים, מוצאות חיים, מרן הרשש, כן, सगळा तोरा म्हणजे बोला ना, मैद्राशी अकोल त्याचं संपलाय, त्याला तुम्ही बोलू शकता खसिदिम रिशोनिम. आणि जेव्हा तो नमाजीला उभा राहते, तो संपवूच नाही शकत त्याची नमाज तास 1 तासाच्या बद्दल. जसं आपण मागच्या वेळेला बोललो की कुठल्या तरी शिवरमध्ये अफिलू स्ताम मरान अर्षाज अनाशीम जो लोक शिकतात त्यांना पण कमीत कमी 25 मिनिटं लागते. कमीत कमी काय 25 मिनिटं लागते, ऑलमोस्ट नाही 25 मिनिटं नॉर्मल वेळ आहे. लोकांना अजून वेळ पण लागू शकते, 25 मिनिटाचा एक नॉर्मल वेळ आहे. अमिताला 25 मिनिटं, 15 मिनिटं पहिले 2 बराखोत, 10 मिनिटं नंतरची बराखोत, 25 मिनिटं. का? कारण की त्यांच्या अभ्यासामुळे, त्या अभ्यासामुळे त्याला दिसते तो काय शिकते, काय करते, कुठं काय वाचते. त्याच्या अभ्यासामुळे तो येते, तो नाही सोडू शकत मध्ये नमाज, कारण की त्याला दिसते की प्रत्येक शब्दाला तिकडं अर्थ आहे, प्रत्येक तिकडं इंटोनेशनला तिकडं अर्थ आहे, त्याच्यामध्ये आलियोत आहे, त्याच्यामध्ये वादोत आहे. तो नमाज त्याची संपवूच नाही शकत लवकर. בסדר הרב גבריאל, מי שלמד תורה, סיים את כל התורה, אז בגלל זה תורה, גמרא שואלת, היכן התורה נשמרת? हा पहिला उत्तर, בסדר? ठीक חזק, आहे. נכון? חזק. गणेश, दुसरा प्रश्न רב इकडे विचारला הרב גבריאלני, מאיפה החסידים ראשונים עצמם למדו, כן? הם למדו את כל התורה, אז הם ידעו. נוסף לזה גם את המרן הרשש ואת האריזל אנחנו נראה, आपण मराठी. बघू, כן, मराठी, आपण तिकडे बघू की त्याच्यामध्ये पण जो कोण शिकते, כן, אפילו ברוך השם, בעזרת השם आपण चालू करू खानुकाचे बराखोत शिकायला. 3 बराखोत बोलायला पण त्या माणसाला लागू शकतं की 10 मिनिटं. लोक विचारतात आमेन कधी बोलायचा, כן. माझ्या घरी लोक ट्रेन झालेले आहेत, काही त्यांना माहिती आमेन बोलायचा, पण पहिले कन्फ्युजन होतं आमेन कधी बोलतात. तर जेव्हा माणूस शिकते कुठल्या कुठल्या गोष्टी, त्याला दिसते की त्याच्यामध्ये तो येते आणि तो पार्ट होते, कॅन या शुता तो हशेमचा पार्टनर होते. सखे पीरके अवोत, כן,
सिक्स चॅप्टर मध्ये पहिला मिशन इकडे ते שותף נהיה שותף, כן? תורה לשמה, तो शिकते תורה לשמה, להבין, כן? נהיה שותף, तो ते पार्टनर कादोश ברוך होता, तेव्हा तो हशेमचा जसा पार्टनर होता, ज्या गोष्टी होतात खानुक्याच्या लाईट मध्ये, ज्या गोष्टी वरती येतात खालती उतरतात, त्या गोष्टी तो करते स्वतःला. ऑब्विसली तो बराखा त्याची जी आहे 10 मिनिटं 3 बराखा बोलायला लागू शकतात इझिली, आणि त्याला समजत पण नाही की 10 मिनिटं कुठे गेली. केन हा दुसरा उत्तर आहे. तसे आपण गमाराच्या प्रश्नाकडे येऊ परत. केन गमारा विचारते गमारा विचारते इकडे कसा काय त्यांचा तोरा सांभाळले जाते, त्याचं आपण उत्तर दिलं त्या प्रश्नामध्ये. आणि मेलाखा त्यांचा कसा काय होते, त्यांचं काम कसं काय होते, ते कामाला कधी जातात आणि त्यांचं नमाज कशी काय होते. इकडनं अजून एक गोष्ट बोलायला की जो माणूस केन ज्याने अजून त्याचं त्यांनी हे नाही संपवलाय, त्यांनी अजून त्याचे तोरा नाही संपवलाय आणि तो स्ताम खसीद करते, केन कुठल्या कुठल्या खसीद करते, लोक केन बोलतात की नाही नाही चांगला आहे की तो खसीद करते विदाऊट अंडरस्टँडिंग. जसं लिहिताय आपण गमानामध्ये बघितलं होता ऑलरेडी, ए नाम आहेच खसी, तो बघते त्याचा मित्र असा करते त्याचा राव असा वागते, त्यामुळे तो पण करायला चालू करते विदाऊट शिकताना तर ते ए नाम आहेच खसीद, तो जो आमा आरेच राहिला, त्यांनी तो तोरा नाही शिकला पण त्यांनी नमाज चालू केली, त्यांनी नाही माहिती अजून काय चालू केला, कारण त्यांनी बघितलं कुठल्या माणसाला जे दाढी मोठी होती आणि त्याला पेवत होते आणि तो सॉक्स घालते बाहेर आणि पॅन्ट आतमध्ये घालते, तो बघते की तो घालते चिचित इन ब्लू थ्रेड. जो त्यांनी चालू केला तर त्याला माहिती नाही त्यांनी काय केला. बेमेत स्फरादी लोकांसाठी हे नखोन यश पोस्किम, आपले पण स्फरादी पोस्किम पण आहेत, पण रबेनो आरिजाल लिहितात की ज्यांनी कोणी ब्लू घालते तो कॅन्सर आउट करते व्हाईट. तो ब्लू जो आहे तो येईल फक्त ज्या मशियाक येतील तेव्हा. तर जो माणूस घालते विदाऊट विचारताना, विदाऊट कन्सल्ट करताना, विदाऊट दे, त्याच्यासाठी खसिदुयोत ज्या आहेत त्या तो राहील आणि तो खसिदूत करत राहील. जाऊ त्यापेक्षा त्यांनी जर तोरामध्ये त्याचा इन्व्हेस्ट केला वेळ, तर फक्त चदिक तरी होईल आणि तो ते मिचवत जे करल ते का करते त्याच्यावर त्याचा अंदाज त्याला राहील का करते तो. तो आपण गमाराच्या उत्तरकडे जाऊ. ही साईड नोट माझ्याकडनं फक्त. बोलतात की मी आखार शोईन 9 שעות ביום בתפילה, म्हणजे 9 तास 9 तास ते तेफिलामध्ये असताना तोरातन हा एक मिशमरेत, कसा काय त्यांचा तोरा वाचते, कसा काय त्यांचा तोरा सांभाळले जाते. ओ मेलाखतान एखा नासी, त्यांचा मेलाखा कसा काय होते, אלא מתוך שהחסידים הם תורתם משמרת ומלאכתן מתברכת. म्हणजे त्यांच्या हातामध्ये एवढा तोरा आहे आणि एवढा त्यांच्या हातामध्ये या गोष्टी आहेत की त्यांचा तोरा जो आहे तो सांभाळला जाते. त्यांना खजारच फक्त करायला लागतात कधी कधी, काय शबातला रात्री हे ते, आणि तिकडं पण त्याला खसिदूत करायला त्याला हे देतात. शुभ ज्याला कोणाकडं असेल पिरके आवत वगैरे पहिला मिशना बघा, तिकडे पण लिहिलाय की जो माणूस शिकते तोरा लिश्मा, जो माणूस शिकते तोरा लिश्मा म्हणजे तो अभ्यास करते तोराचा लिश्मा की मिचवा आहे म्हणून, फॉर नो अदर. आणि दुसरा पुढचा मिशना आहे वासो, त्याच्यामध्ये अजून म्हणजे तो शिकते तो करायसाठी त्याची लेवल जी आहे तिकडे लिहिलंय गमारामध्ये की नासा के मायाना मितगबेर नार शेनो पुसेक खुले, म्हणजे ऑटोमॅटिकली तो त्याला जास्ती काय करायला लागत नाही. सगळा तोरा त्याचा जर मम्माश लिश्मा असेल, नाही की लोकांना कट करायला लोकांना दाखवायला माशू अखेर कोण मता अखेर त्याला डिग्री मिळायला अशी नाही माहिती स्tam मी बोलतोय डिग्रीसाठी तो नमाज शिकते डिग्रीसाठी करते, त्याला बोलते ना त्याला सगळे पोस्ट माहिती आहेत, तू त्याला प्रश्न विचार टाक 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 बोलतोय, त्याच्यासाठी तो तोरा शिकते. तर बोलतात की तो लो लिश्मा नको त्याच्यामध्ये अल्टिरियर मोटिव्ह आहे वगैरे, पण त्याच्यामध्ये मग ते राबी महीर बोलतात ते नाही. आणि तो इथपर्यंत मी थांबवतो त्याला. 2च मिनिटं आहे तो आपण थांबू इकडे. पुढचा जो आहे तो ऑब्विसली आलाखा आहे, कंटिन्युएशन आहे आपल्या गमारामध्ये मिशनाचा. तसं ना आपण इकडे थांबू. अजून प्रश्न आहेत कोणाला काय विचारायचं आहे? ओके, तर तोदा सगळ्यांना शेम उद्या संध्याकाळी उद्या रात्री आपण भेटू. तोदा बाबा कळतो हजाको बरोबर. स्कूल मिचवत कळतो. तोदा बाबा תודה רבה, רב.